महाराष्ट्रात उद्या सोमवारी 14 जुलैला मोठा बंद पाळला जाणार आहे। इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने राज्य सरकारच्या दारूवरील करवाढीच्या धोरणाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिली आहे। दारूवरील वॅट 5% वरून 10% पर्यंत दुप्पट झाला असून परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ झाली आहे। या करवाढीमुळे राज्यातील 20,000 हून अधिक परमिट रूम्स आणि बार व्यवसाय धोक्यात आले असून लाखो नोकऱ्यांवर गंडांतर आला आहे। या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ उद्या सर्व बार आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार आहेत। महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला करवाढीचा मोठा फटका बसला आहे। इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली 14 जुलैला राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। सरकारने दारूवरील वॅट 5% वरून 10% पर्यंत वाढवला आहे। तसेच परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात 60% वाढ केली आहे। या करवाढीमुळे 1.5 लाख कोटींचा हा उद्योग संकटात सापडला असून हजारो छोट्या मोठ्या व्यवसायांना फटका बसण्याची भीती आहे। यामध्ये लाखो नोकऱ्या आणि 48,000 वेंडर्सचे अर्थचक्र धोक्यात आले आहे। संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी सांगितले, आमच्या मागण्या सरकारने दुर्लक्षित केल्या आहेत, त्यामुळे 14 जुलैला सर्व बार आणि परमिट रूम्स बंद ठेवून निषेध व्यक्त करत आहोत। नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे।